शिवजयंती आहे आज आणि या निमित्तानं विमानतळावर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। उद्धव ठाकरे त्या ठिकाणी दाखल झालेत। थेट जाऊया। छत्रपती शिवाजी वर कोणी येऊ नका। माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचे मार्गदर्शन होणार या ठिकाणी आगमन झालेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अर्पण करणार आहेत। त्यांच्यासोबत रश्मी वहिनी आहेत। त्यांच्यासोबत रश्मी वहिनी देखील आहेत। माननीय उद्धव साहेब किंवा रश्मी वहिनींचा छत्रपती शिवाजी महाराज की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार करण्यासाठी माननीय उद्धव साहेबांचं आगमन होत आहे। सोबत रश्मी वहिनी आहेत। या ठिकाणी मोठ्या जल्लोषात उत्साहामध्ये या ठिकाणी शिवजयंती महोत्सव साजरा होत आहे। माननीय उद्धव साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला छत्रपती शिवाजी महाराज की। जय भवानी, जय भवानी, जय भवानी। उद्धव साहेब आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणार आहेत। अत्यंत आनंदी उत्साह या आजच्या शिवजयंती दिवशी बघायला मिळतोय। मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित आहेत। सर्वांना हर्ष आनंद झालेला आहे। उद्धव साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी उद्धव साहेबांचा होतोय सोबत विभाग प्रमुख आमदार अनिल परब साहेब। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी। उद्धव साहेब आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी, पाऊल जय भवानी, जय भवानी। स्वराज्य तोरण शिवाजी महाराज जय भवानी, पाऊल पुढे मराठी पाऊल पडते। या ठिकाणी अत्यंत आनंदात आणि उत्साहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हार अर्पण करून त्यांना वंदन केलेलं आहे। सोबत महापौर माननीय विभाग प्रमुख आमदार अनिल परब साहेब उपस्थित आहेत। आज खरंच एक आनंदाचा क्षण आणि या क्षणाच्या दिवशी आपण सर्व साक्षीदार आहात की आज आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एवढ्या मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे। आता महापौर विश्वनाथ माळेश्वर व उपमहापौर हेमांगी तोडीकर हे
वंदन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वंदन करण्यासाठी त्या ठिकाणी जात आहेत. मराठी पाऊल पडते पुढे मराठी छत्रपती शिवाजी महाराज की बच्चे आम्ही वीर उद्याचे बाळमुठीला बळवज्राचे वारस होऊ आरतीय कामाचे अभिमन्यूचे वारस होऊ माणिक साहेब संजय कदम हे आता महापौर आणि उपमहापौर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून वंदन केलेलं आहे. तर माननीय उद्धव साहेब आपल्याला आयोजन विधाते कुठे असतील त्यांनी लवकर पुढे यायचं आहे. उद्धव साहेब त्यांचा सन्मान करीत आहेत. विधाते यांचा पुष्पगुच्छ देऊन हे संपूर्ण विधाते यांनी केलेला आहे. जोरदार टाळ्या वाजून त्यांना जोरदार करा. अत्यंत सुंदर आणि मेहनतीने आणि कमी दिवसामध्ये या ठिकाणी देखावा उभा केलेला आहे. भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत माणिक साहेब व कदम हे उद्धव साहेबांचा सन्मान करतील. जोरदार टाळ्या वाजून त्यांचं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी. त्यानंतर उद्धव साहेब मार्गदर्शन एवढा जबरदस्त पहिले तर हे सगळं करता मागे आणि पत्रकार हॅलो स्पीकर बंद करा. स्पीकर बंद करा. गाणं बंद करा. सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. दरवर्षी आपण येथे शिवजयंतीच्या सणाच्या दिवशी येत असतो. हा सणच आहे आपला. दरवर्षी शिवजयंती येते तशी याही वर्षी आलेली आहे. पण यावर्षीची शिवजयंती ही जरा अनोखी आहे. कारण काल परवाकडे धुळवड होती. आता राजकीय धुळवड उद्यापासून सुरू होईल. आणि धुळवड किती जरी झाली काही जरी झाली रंगपंचमी होईल. अनेक रंग उधळले जातील. पण आपला रंग कोणता? हा भगवा रंग केवळ महाराष्ट्रापुरताच नाही तर संपूर्ण देशाला व्यापून टाकणारा असायला पाहिजे. आणि जे मी आपल्याला सांगत होतो की यावर्षीची शिवजयंती अनोखी आहे याचं कारण उद्यापासून आपल्या प्रचाराचा शुभारंभ होतोय. कोल्हापुरामध्ये महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन आपण शुभारंभ करणार आहोत. पण आज मी माझं भाग्य समजतो हा एक वेगळा योगायोग आहे. मी तर म्हणेन आजपासूनच प्रचाराचा शुभारंभ शिवरायाचे आशीर्वाद घेऊन आपण त्याची सुरुवात केलेली आहे. आणि कट्टर शिवसैनिकाला शिवभक्ताला निवडणुकीत काय करायचं हे सांगण्याची गरज लागत नाही. आणि मला खात्री आहे की तुमच्यासारखे असंख्य शिवसैनिक शिवभक्त हे आपल्या निष्ठेला जागणार आहेत, निष्ठेला जागतील. दरवेळेला आपण असं म्हणतो की महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो. तोच हा शिवरायाचा महाराष्ट्र केवळ महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशाच्या लोकसभेच्या तख्तावरती सुद्धा शिवप्रभूचा हिंदुत्वाचा हा पवित्र भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही.
हा विश्वास मी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे मला आज एका गोष्टीचं समाधान आहे की दरवर्षी आपण इथे आल्यानंतर विधाते जर या ना इकडे शिवरायाचा आपला हा मी पुतळा नाही म्हणत, ही मूर्ती ही वर्षभर अशीच असते. शिवजयंतीच्या वेळेला आपण तिथे पाठीकडे जो एक शिवकालीन देखावा निर्माण करतो, एक 2-4 दिवसानंतर तो पुन्हा डिस्मेंटल करतो. पण मला आनंद एका गोष्टीचा होतोय की आता इथे पाठच्या त्या संपूर्ण देखाव्याचं काम सुरू होतंय. पुढच्या वर्षी जेव्हा शिवजयंती असेल तेव्हा हा नुसता दिखाव्यापुरता मर्यादित असताना हा कायम स्वरूपी असेल. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला एक अभिमान वाटेल की छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यासमोर जाऊन वाकून सगळे मुद्रा करतील. विमानतळावरनं जे परदेशी पाहुणे आपल्या मुंबईमध्ये येतील ते शहरामध्ये उतरल्यानंतर पहिलं माझ्या मुंबादेवी करून या मुंबईमध्ये संस्कृती आहे, हे आपले संस्कार आहेत आणि ते शिवसेना प्राणपणाने जपते. मला तुमच्या सगळ्यांचा अभिमान वाटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.